नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुखदाला सार्थकची माफी मागण्यासाठी सॉरी आणि स्माइलीचा टॅग घेऊन येते. तर सार्थक म्हणू लागतो की काय हा बालिशपणा आहे. सुखदा म्हणते सॉरी, मी असं बोलायला नको होतं. सार्थक विचारतो निघायचं का? तर सुखदा विचारते ठीक आहेस ना तू? सार्थक म्हणतो काय आता काय झालं? तर सुखदा म्हणते स्माईल. अरे थोडी तरी स्माईल दाखव ना तुझ्या चेहऱ्यावर. मात्र सार्थक रागाने सुखदाकडे पाहतो. तर सुखदाला म्हणू लागतो तुला यायचं असेल तर कारमध्ये बस, नाही तर मी निघत आहे. तर सुखदा कारमध्ये बसते आणि सार्थकला म्हणू लागते काय चाललंय हे? तर कारचा दरवाजा सुखदाने खूप जोरात लावलेला असतो, म्हणून सार्थकला खूप राग येतो. सार्थक रागानेच म्हणतो किती जोरात लावतेस तू दार, तुला काळजी आहे की नाही? तर सुखदा म्हणते अरे वा, तुला काळजी आहे तुझ्या कारची, परंतु कारमध्ये माणसं जी बसली आहेत त्यांची तुला काळजी नाही आहे का? सार्थक काहीच बोलत नाही आणि म्हणू लागतो आता शांत बसायचं आणि निघायचं इथून. तर सार्थक हा निघालेला असतो. तर सुखदा काही बडबड थांबवतच नाही आणि म्हणू लागते तुमचं नाशिकचं वेदर खरंच खूप छान आहे आणि नाशिकचा निसर्गही मला खूपच आवडला आहे. आपण एक काम करूया का, AC बंद करून काचा खाली करायच्या का? तर सार्थक रागानेच सुखदाकडे पाहतो. सुखदा म्हणते सॉरी, मग आपण एक काम करायचं का, म्युझिक लावायची का? तर सार्थक काहीच बोलत नाही. तर सुखदा म्हणतो माझी एवढी बडबड चालू असताना म्युझिकची पण काय गरज आहे ना? तर त्यानंतर सुखदा जोरातच सार्थकला म्हणते अरे थांब. हे ऐकून सार्थक खूप घाबरून गेलेला असतो. तर सार्थक सुखदाला विचारतो काय झालं? तर सुखदा म्हणते काही नाही, तिथे मिसळचा स्टॉल पाहिला ना म्हणून. तर सार्थक म्हणतो अगं हो, पण तू हळू पण सांगू शकली असतीस ना? तर सुखदा म्हणते ते मिसळ पाहून मी एवढी एक्सायटेड झाली ना की मी काय बोलून गेली मला कळालंच नाही, खरंच सॉरी. सार्थक म्हणतो अगं मी किती घाबरलो तुला कळतंय का? तर त्यानंतर सुखदा सार्थकला म्हणू लागते की मला मिसळ खायची आहे. सार्थक म्हणतो आता नाही होणार. तर सुखदा म्हणते नाही, मला आत्ता मिसळ हवीच आहे, मी उतरत आहे. असं म्हणून सुखदा गाडीतून खाली उतरते आणि त्यानंतर सार्थकही तिच्यासोबत येतो. सार्थकही सुखदासोबत मिसळ खाण्यासाठी बसलेला असतो. तर ते दादा म्हणतात बोला साहेब. मात्र सार्थक काहीच बोलत नाही. तर सुखदा सार्थकला विचारते की नाशिकचं नक्की कोण आहे, तू की मी? अरे दे ना ऑर्डर. तर सार्थक म्हणतो एक मिसळ द्या, तिखट द्या. तर सुखदा म्हणते खूप तिखटही नको आणि कमी तिखटही नाही. तर सार्थक म्हणतो एक काम करा, विदाऊट तरीच द्या. तर सुखदा म्हणते अरे पण तुला? तर सार्थक म्हणतो मला नको आहे. तर सुखदा म्हणते नाही, तुला मिसळ खावीच लागेल. तर सार्थक म्हणतो ही काय जबरदस्ती आहे? तर सुखदा म्हणते मी काही एकटीने खाऊ का? सार्थक म्हणतो खायचं असेल तर खा, नाही तर नको खाऊस. सुखदा म्हणते ठीक आहे, तू जर खाणार नशील तर मलाही नको आहे. असं म्हणत सुखदा निघून जात असते. सार्थक म्हणतो ठीक आहे. सार्थकही सुखदासोबत मिसळ खाण्यासाठी तयार होतो. तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते मी थोडी लाईव्ह जाते. असं म्हणत सुखदा त्या मिसळ स्टॉलचा व्हिडिओ काढत असते. तर सार्थक म्हणतो खाली बस, येथील लोक आसपासची बघत आहेत. तर सुखदा म्हणू लागते हो, पण माझ्या फॉलोअर्सना पण आनंद घेऊ देत ना मिसळीचा. तर सार्थक म्हणतो असं मोबाईलमध्ये बघून काही आनंद घेता येतो का? तर सुखदा म्हणू लागते की हो, आनंद कसाही घेता येतो, मग तो लाईव्ह असो किंवा प्रत्यक्षात. तर तेवढ्यातच बेनारेंचा सार्थकला फोन आलेला असतो. तर सार्थक बेनारेंना म्हणू लागतो की मला मीटिंगचं शेड्यूल पाठवा. तर सुखदा मात्र त्याच्यावर हसत असते. तर त्यानंतर सुखदा सार्थकला म्हणू लागते हे कसं काय जमतं? तर सार्थक म्हणतो बेनारे सगळं काही ॲडजस्ट करतात. सुखदा म्हणते त्याविषयी नाही बोलत आहे, तुझ्याविषयी बोलत आहे. तुला एक स्माईलही करता येत नाही, एवढा खडूसपणा कसं काय जमतो? त्यापेक्षा जरा आनंदी राहायला शिक ना. तर आनंदीचं नाव घेतात सार्थकला आनंदीसोबतचे मिसळ खाण्याचे दिवस आठवू लागतात आणि सार्थक शांतच होतो. तर सार्थकची मिसळची ऑर्डर आलेली असते. तर ती मिसळ पाहून सार्थकच्या लक्षात येतं की नेहमीचा फरसाण आणि चिवडा नाही, म्हणून सार्थक त्यांना म्हणू लागतो की नेहमीचा शेव आणि फरसाण का नाही? तर ते दादा म्हणू लागतात नेहमीची ऑर्डर मिळत नाही, कधी शेव मिळत नाही तर कधी फरसाण मिळत नाही आणि म्हणूनच आता आम्हाला ऑर्डर दुसऱ्याला द्यावी लागते. तर हे ऐकताच सुखदा सार्थकला विचारते तू असं का विचारलंस? तर सार्थक म्हणतो शेव फरसाण आणि चिवड्याचा त्यांचा बिझनेस आहे, ते माझ्या ओळखीचे आहेत ना, म्हणून मी विचारलं. नक्कीच काहीतरी इश्यू झाला असेल. तर सुखदा म्हणू लागते प्रत्येक ठिकाणी बिझनेसचा विचार न करता आनंद घेत जा ना. अरे सतत तू चिडत का असतोयस? आणि हे आपल्यासाठी खरंच चांगलं नसतं ना, आपल्या आयुष्यासाठी ना आपल्या मनासाठी. म्हणजे बघ ना, आयुष्य कधी अगदी मिसळीसारखं असतं, त्यात फरसाण तरी मटकी पाव सगळं काही असतं. जसं आपल्या आयुष्यामध्ये असतं टेन्शन, आनंद, सेलिब्रेशन, आराम, काम सगळं काही असतं, परंतु या सगळ्याचा आस्वाद घ्यायला शिकायला हवं.
तर सुकदाला सार्थक म्हणू लागतो, आता शांत होशील आणि मिसळ खाशील का? सुकदा म्हणते ठीक आहे, बाकीचं लेक्चर नंतर. असं म्हणत सुकदा मिसळीचा आनंद घेत असते आणि म्हणू लागते खरंच एक नंबर आहे मिसळ. आणि त्याचवेळी सुकदाला ठसका लागतो. सार्थक म्हणतो लागला ना ठसका? असं म्हणत सार्थका सुकदासाठी काळजीपोटी पाणी पिण्यासाठी देतो आणि म्हणू लागतो म्हणून म्हणतो आहे की खाताना बोलायचं नाही, परंतु नाही तुला खाताना बोलायचंच असतं ना. आणि त्यानंतर सुकदाची तो काळजी घेत असतो. ते पाहून सुकदाही सार्थककडे प्रेमाने पाहू लागते. तर ते पाहून सार्थक सुकदाला विचारतो काय झालं? तर सुकदा म्हणते काहीच नाही. तर सार्थक म्हणतो तू मिसळ खाण्यासाठी आली आहेस ना, मग खा ना मिसळ. तर सुकदा म्हणते हो मिसळच खात आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं लीना वहिनी मनोजदादांना म्हणू लागतात अहो हा घ्या चहा. तर लीना वहिनींना मनोजदादा विचारतात तू कोण आहेस? तर लीना वहिनी म्हणतात अहो मी लीना. तर मनोजदादा विचारतात कोण लीना? तर लीना वहिनी म्हणू लागतात अहो मी तुमची बायको सानवीची आई. असं का करता? अहो एक वेळ तुम्ही मला विसरलात तरी चालेल, परंतु सानूला विसरू नका, ती आपली मुलगी आहे. असं म्हणत लीना वहिनी मनोजदादांना सावरत असतात. तर मनोजदादा म्हणू लागतात हात लावू नकोस, मी तुमचा कोणी नाही, हात लावायची काहीच गरज नाही. आणि एक लक्षात ठेवा, मी तुमचं कोणी नसताना तुम्ही मला इथे अडकवून का ठेवलं आहे? मला तुम्ही डांबून का ठेवलं आहे? मी पळून जाणार. लीना वहिनी म्हणू लागतात अहो शांत व्हा आणि हा चहा पिऊन घ्या बरं. तर मनोजदादा म्हणू लागतात नको, मला चहा वगैरे काही नको, तुम्ही मला इथे का ठेवलं तेवढंच सांगा. लीना वहिनी म्हणतात अहो शांत व्हा, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. मात्र मनोजदादा ऐकून घ्यायला तयारच नसतात आणि लीना वहिनीला म्हणू लागतात मला चहा नको आहे, मला एवढंच सांग तू सुद्धा पोलिसांमध्ये सामील आहेस ना? म्हणजे तुला सुद्धा माझ्याशी गोड बोलून सगळं काही उकळून घ्यायचं आहे ना? हेच चाललं आहे ना तुझ्याही मनात? तर लीना वहिनी म्हणतात अहो असं काही नाही आहे, मी तुमच्यासोबतच आहे, मी कोणी नाही आहे, पोलीस वगैरे कोणी नाही, अहो मी तुमची बायको आहे. मनोजदादा म्हणतात नाही मला माहिती आहे तू सुद्धा पोलिसांमध्येच सामील आहेस. लीना वहिनी मनोजदादांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणू लागतात अहो चहा पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मनोजदादा म्हणतात नको, मला माहिती आहे तुम्ही या चहामध्ये सुद्धा काहीतरी मला टाकून देऊ शकता. लीना वहिनी म्हणतात अहो असं काहीच नाही आहे, माझं ऐकून घ्या ना. तर मनोजदादा तो चहाचा कप फेकून देतात आणि त्यामुळे चहाचा कप फुटलेला असतो. मनोजदादा घाबरून जातात आणि म्हणू लागतात नाही आता मला पोलीस घेऊन जाणार, मला माहिती आहे आता मला पोलीस पकडणार कारण चहाचा कप फुटला आहे. असं म्हणत मनोजदादा घरात धावत जातात. तर लीना वहिनी त्यांच्या मागूनच जात त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. दुसरीकडे सार्थका आनंदीच्या घराजवळच आलेला असतो. तर सुकदा विचारते काय झालं, आपण इथे का थांबलो आहोत, काय काम आहे का? तर सार्थक म्हणतो हो माझं अर्जंट काम आहे, मी येतोच. तर सुकदा म्हणू लागते आपण नाशिक फिरण्यासाठी आलो होतो ना आणि त्यातही तुझं काम आहेच का? तर सार्थक म्हणतो हो, परंतु तू कुठेही जायचं नाही, तू ह्या गाडीमध्येच बसून राहायचं आहे, मी लगेच आलो. असं म्हणत सार्थका आनंदीच्या घरी जायला निघतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं लीना वहिनी म्हणू लागतात हे सगळं काही कधी ठीक होणार आहे? अजून किती दिवस हे सगळं काही सहन करायचं आहे? घरात तर काहीच नाही आहे आणि काही होतही नाही आहे. सानूला स्कॉलरशिप मिळाली म्हणून आणि सानूचं शिक्षण कसं बसं चालू आहे, नाहीतर काय झालं असतं? हे सगळं काही मला असहाय्य होत आहे. या घराचे वासे तर फिरलेच आहेत आणि त्याबरोबर या घरातील माणसंही उद्ध्वस्त झाली आहेत. या सर्वाला कारणीभूत फक्त ती आनंदी आहे असं लीना वहिनी रागानेच म्हणतात. तर समोर सार्थक उभा असतो. सार्थकला पाहून लीना वहिनी रागानेच घरात निघून जात असतात. तर सार्थक आवाज देत म्हणू लागतो वहिनी. तर लीना वहिनी म्हणतात तुम्ही इथे कशाला आलात? आई अण्णा घरी नाही आहेत, तुम्ही जाऊ शकता. तर सार्थक म्हणतो सगळं ठीक आहे ना हे विचारण्यासाठी मी आलो होतो. तर लीना वहिनी म्हणतात हे तुम्ही कसं विचारू शकता? हा प्रश्न तुमच्या मनात येऊच कसा शकतो? या घराची अवस्था काय आहे हे तुम्ही बघताय ना, या घरात काहीच ठीक नाही आहे. मनोजची अवस्था ते रोज तीळ करून झुरत आहेत आणि आम्ही जिवंतपणी मरण यातना भोगत आहोत. हे ऐकून सार्थकलाही खूप वाईट वाटतं. तर तिथे मनोजदादा आलेले असतात आणि सार्थकला पाहून मनोजदादा अजून घाबरून गेलेले असतात आणि वेड्यासारखे करू लागतात. ते सार्थकची कॉलर पकडत म्हणू लागतात तू इथे कशासाठी आलायस? तू मला जेलमध्ये पाठवलं आहेस ना? मला माहिती आहे तू माझ्या मागावरच आहेस आणि पोलिसांना घेऊन आलायस ना? अरे मी कोणाचाही खून केला नाही आहे, प्लीज मला सोडा, तुझ्यामुळेच सगळं काही झालं आहे आणि तुझ्यामुळेच मी जेलमध्ये गेलो आहे. मनोजदादा काही सार्थकला सोडायला तयार नसतात. लीना वहिनी मनोजदादांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागतात. मनोजदादा म्हणतात नाही हा पोलिसांनाच घेऊन आला आहे आणि ह्याला तर मला फाशीच द्यायची असणार, म्हणूनच हे सगळं काही चालू आहे. सार्थक म्हणतो मनोजदादा ऐकून घ्या, असं काहीच नाही आहे. तर दुसरीकडे सुकदा गाडीत बसून कंटाळलेली असते आणि म्हणूनच ती बाहेर पडते. तर दुसरीकडे मनोज काही सार्थकला सोडायला तयार नसतो.
सार्थक म्हणू लागतो, मनोज दादा तुम्ही असं करू नका, असं काही घडलं नाही आहे, शांत व्हा. हे सगळं काही सुखदा पाहत असते आणि ते पाहून सुखदा खूप घाबरून गेलेली असते. तर लीना वहिनी मनोज दादांना आतमध्ये घेऊन जात सार्थकला म्हणू लागतात, सार्थक सर तुम्ही इथून निघून जा. अहो तुम्हाला बघून, तुमचा चेहरा बघून त्यांचा वेडेपणा अजून वाढत चालला आहे. प्लीज तुम्ही इथून निघून जा. तर त्यानंतर लीना वहिनी मनोज दादांना म्हणू लागतात, अहो तुम्ही घरात चला. मनोज दादा म्हणतात, नाही, हा मला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठीच आला आहे. लीना तुला माहीत नाही, हे लोक मला पोलिसांजवळ देणार आहेत आणि ही पोलिसांनाच सामील आहेत. तर त्यानंतर हा सगळा आवाज ऐकून मालतीताई बाहेर येतात. तर सार्थक म्हणतो, आई तुम्ही घरात नव्हता ना? तर मालतीताई म्हणतात, नाही मी घरातच होते. तर त्यानंतर मालतीताई हात जोडत सार्थकची माफी मागू लागतात. तर सार्थक म्हणू लागतो, आई तुम्ही का माफी मागत आहात? आणि हे सगळं पाहून सुखदा म्हणू लागते की हा माणूस इथे येऊन एवढा चांगला कसा काय वागू शकतो? हा खडूस इतका चांगला यांच्याशी का वागत आहेत? आणि ही लोक कोण आहेत? नक्कीच काहीतरी पुराणा मॅटर आहे. तर दुसरीकडे सार्थक हा विचारू लागतो, आई रेग्युलर कस्टमरजवळ शेव आणि चिवडा का जात नाही? तर मालतीताई म्हणू लागतात, ते वाण्याची उदारी वाढली आहे आणि ते वाण सामान द्यायलाही तयार नाही आहेत, परंतु जे काही घरात सामान आहे त्यातून आम्ही बनवत आहोत. तर सार्थक म्हणतो, आई तुम्ही हे मला का नाही सांगितलं? मी तुमचा मुलगा नाही आहे का? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काही झालं तरी मला सांगायचं. तर मालतीताई म्हणू लागतात, सांगा तुम्ही किती प्रश्न आमचे सोडवणार आहात? प्रत्येक वेळी तुम्हीच येणार आहात का धावून? सार्थक म्हणतो, हो मी तुमची मदत करणार आहे, तुम्हाला असं एकटं नाही टाकणार. तर मालतीताई म्हणतात, आनंदी गेली आणि या घरचा आनंदच घेऊन गेली आहे. मालतीताई खूप रडत असतात. तर सार्थक त्यांना शांत करत म्हणू लागतो, आई तुम्ही रडू नका, सगळं काही ठीक होणार आहे आणि आनंदीही सापडणार आहेत, तुम्ही नका काळजी करू. त्यानंतर सार्थक मालतीताईंच्या हातामध्ये थोडे पैसे देत म्हणू लागतो, आई हे ठेवा. मालतीताई म्हणतात, नाही अहो तुम्ही किती वेळा आम्हाला मदत करणार आहात? तर सार्थक म्हणतो, आई हे पैसे ठेवा, परंतु वहिनींना काही सांगू नका, कारण वहिनी हे पैसे घेणार नाहीत. तुम्ही वहिनींना असं सांगा की कुठली तरी ऑर्डर मिळाली आहे आणि त्यामुळे हे पैसे मिळालेत. तर मालतीताई म्हणतात, अहो पण प्रत्येक वेळी आम्ही तुमचीच मदत घ्यायची आहे का? अहो तुमच्यामुळेच तर आज सानूचं शिक्षण चालू आहे. स्कॉलरशिपच्या नावाखाली तुम्ही तिला पुण्यात पाठवलं. स्कॉलरशिप असं म्हणत लीना मात्र शांत आहे, परंतु सगळा खर्च तर तुम्हीच करत आहात. तर सार्थक म्हणू लागतो, आई तुम्ही असं का बोलताय? या घराची जबाबदारी माझीच आहे ना, आधी माझीच माणसं आहात ना, मी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. मालतीताई म्हणतात, आनंदी असंच बोलायची. आई अण्णा मी तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही. आणि अशी अचानक निघून गेली, जाताना काही सांगूनही गेली नाही. सांगून तरी जायचं होतं ना, मला खरंच खूप आठवण येत आहे. तर सार्थक म्हणू लागतो, आई तुम्ही शांत व्हा, काही लागलं तर मला नक्की सांगा. तर त्यानंतर सार्थक निघत असतो. तर सार्थक यायच्या अगोदरच सुखदा गाडीमध्ये येऊन बसलेली असते. तर त्यानंतर सुखदाही सार्थकला विचारते, कोण होती ती बाई? तर सार्थक रागाने सुखदाजवळ पाहतो आणि गाडी चालवत सुखदाला घेऊन जातो. तर सुखदा म्हणू लागते, काय झालं? तू काहीच का बोलत नाही आहेस? तुझं तर मला काही कळतच नाही. तुझ्या आयुष्यामध्ये नक्की काय सिक्रेट आहे? कधी तू चिडतोस, कधी नीट वागतोस, नक्की काय चाललं आहे? तर सार्थक वाटेतच गाडी थांबवतो आणि सुखदाला म्हणू लागतो, जरा शांतता मिळेल का? सतत बडबड मला नको आहे. आणि हो, माझ्या पर्सनल लाईफमध्ये तू पडू नकोस. तर सुखदा म्हणते, अरे पण तू का चिडतोयस? मी विचारू नको का? तर नाही विचारत. सार्थक म्हणतो, हो नाही विचारायचं. तर सुखदाही सार्थकला म्हणू लागते की तुम्हाला नाशिक फिरवण्यासाठी घेऊन आला होतास ना, मग ते नाशिक तरी फिरव. तर सार्थक म्हणतो, एका दिवसासाठी मंदिर आणि मिसळ बस. तर सुखदा म्हणते, हे काय आहे? सार्थक म्हणतो, हो आता सरळ घरी जायचं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वृंदा काकू म्हणू लागतात, कोण कुठली ती कालची आलेली मुलगी आणि सार्थक तिला घेऊन फिरायला गेला आहे. किती आगाऊ मुलगी आहे आणि किती उशीर झाला आहे आणि अजूनही ती लोकं आली नाही आहेत. तर त्यानंतर हे सगळं काही आदर्शने ऐकलेलं असतं. आदर्श म्हणू लागतो, आई तू कुठल्या शतकात जगतेस गं? ते फिरायला गेलेत त्यात वाईट काय आहे? आणि ते लहान आहेत का? आणि ते आता लहान नाही आहेत. तर शलाका म्हणू लागते, तोच तर प्रॉब्लेम आहे. तर त्यानंतर आदर्श म्हणतो, तू काय बडबडतेस शलाका? तुला तरी कळतंय का? अगं आपला सार्थक किती? तर वृंदा काकू म्हणू लागतात की आपला सार्थक भोळा आहे आणि ती मुलगी किती आगाऊ आहे. त्या मुलीचा काहीच भरवसा नाही. सुखी आत्मा म्हणता म्हणता डाव कधी साधायची सांगताही येत नाही. वृंदा काकू आदर्शला म्हणू लागतात, आदर्श तू फोन कर आणि विचार ना ते कुठे आहेत, किती वेळ लागणार आहेत, काय झालं आहे तिकडे, नक्की काय घडलं आहे म्हणून त्यांना एवढा वेळ होत आहे. तर आदर्श म्हणू लागतो, आई मी त्यांना फोन करणार नाही आहे आणि अशा फालतू चौकशी तर बिलकुल करणार नाही. अगं जरा समजून घे. अगं गेली 6 वर्ष आपला सार्थक घराच्या बाहेर कुठे गेला नाही, आपल्या खोली
खोलीच्या बाहेर कधी पडला नाही. फक्त ऑफिस आणि घर स्वतःला त्याने कोंडून घेतलं आहे. आनंदी गेल्यानंतर त्याला नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले, परंतु सार्थक यातून बाहेर पडलाच नाही. आणि आता जर त्याच्या आयुष्यामध्ये सुखदा आली असेल आणि तो आयुष्य जगायचा प्रयत्न करत असेल तर तुला कसली काळजी लागली आहे गं? आणि ते कुठे गेलेत, कधी येणार, हे फालतू प्रश्न तूही त्याला विचारायचा नाही. आणि राहिला प्रश्न त्या सुखी आत्म्याचा, तर मला तरी वाटते की ती चांगली मुलगी आहे आणि तिच्यामुळे सार्थकच्या चेहऱ्यावर स्माईल येईल आणि सार्थकच्या आयुष्यामध्ये आनंद आला तर मी तर खुशच आहे. तर वृंदा काकू मनाशी म्हणू लागतात, तू खुश आहेस, पण ते एकत्र आले तर आम्ही खुश राहू शकत नाही ना. त्यांना सुख उपभोगायला आम्ही देणार नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुखदा सार्थकला म्हणू लागते की हे तुझ्यासाठी गिफ्ट असं म्हणत ती सार्थकच्या हातामध्ये बलून देते आणि सार्थकला म्हणू लागते, या बलूनला तुझ्या चिंता, तुझे प्रॉब्लेम सगळं काही सांग आणि त्यानंतर हा बलून हवेत सोडून दे, म्हणजेच तुझ्या चिंता, तुझे प्रॉब्लेम सगळे काही हवेत उडून जातील. तर ते ऐकून सार्थक तो बलून फोडतो आणि सुखदाला म्हणू लागतो की मला मान्य आहे, माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, परंतु मी माझं बघून घेईन, यामध्ये तुला पडायची काहीच गरज नाही. तर घरी आल्यानंतर सुधाताई सार्थकला आनंदीचा फोटो दाखवत म्हणू लागतात, हा फोटो अजून किती दिवस स्वतःच्या हृदयाशी कवटाळून बसणार आहेत, सांग ना मला. अरे गेली 6 वर्ष झाली ती आपल्याला सोडून गेली आहे, तिचं काय झालं, ती जिवंत आहे की मेली हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. हे एकदा सार्थक रागाने सुधाताईंजवळ पाहू लागतो. आता सार्थक सुधाताईंना काय उत्तर देईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.